जय शिवराय. गावाने ठरवलं तर काय होऊ शकत. गावाने ठरवलं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवायची आणि गाव कामाला लागलं. प्रशासनाला वारंवार विनवण्या करू लागलं. पण 2 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर जेव्हा प्रशासनाने कुठलीही मदत दिली नाही तेव्हा एका अज्ञात व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही इथे मागे उभी करून दिली. लगेच गावामध्ये गोंधळ सुरू झाला. प्रशासनानं विरोध केला. गैरवर्तवणूक असल्याचं सुद्धा प्रशासनाचं म्हणणं पडलं. पण गावकऱ्यांनी मात्र त्या अज्ञात व्यक्तीच्या मुख्य बाजूला बरोबर ठरवलं आणि त्या अज्ञात व्यक्तीच्या सोबत राहून गावकऱ्यांनी मूर्ती इथेच राहील असं कायमचं ठरवूनच टाकलं. आणि मग काय, गावामध्ये पहिल्यांदा कधी न झालेली अशी आमसभा भरली आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती राहील की नाही यावरती जनमतांचं मत घेण्यात आलं आणि मत बिनविरोध महाराजांच्या प्रतिमेकडे गेलं. आणि अर्थातच आत्ताच नुकतंच श्रीमंत जयसिंगराजे भोसले यांच्यातर्फे यांच्यासोबतच इथं महाराजांच्या प्रतिमेचं पूजन झालं आणि गावकऱ्यांनी एखाद्या सणवाराप्रमाणे या मूर्तीच्या स्थापनेचं आनंद घेतलाय. मुळात गावकऱ्यांच्या या अथक प्रयत्नांना महाराष्ट्राचा एक सलाम म्हणतो आणि अथक प्रयत्नांना गावकऱ्यांना हार्दिक शुभेच्छाही दिल्या जातात. धन्यवाद.